नमस्कार दोस्तों, मैं हूं एडवोकेट शंकरराव वानखेड़े। आज छत्रपति संभाजीनगर औरंगाबाद में हूं। आज मेरे में जो हुनर है तैरने का हुनर, वो मैं आपको अच्छी तरह से बता नहीं सकता, लेकिन मैं प्रैक्टिकल करके बता सकता हूं आपको। कहने का मतलब यह है कि मैं बचपन से तैरने की कोशिश करते रहता था, लेकिन आज मैं आपको बता सकता हूं कि मैं तैरते हुए पानी में किस तरह से सो जाता हूं घंटों घंटे बगैर हाथ पाए हिलाते। आप अच्छी तरह से देख सकते हो। ये कोई मतलब उसमें ये सिर्फ प्रैक्टिस है मेरी, ये कोई जादू नहीं है, ये कोई किसी तरह के कोई नकली नहीं है, इसमें सब असल है। क्योंकि मैं काफी सालों से ये हमारे छत्रपति संभाजीनगर में हरसूद तालाब में तैरता था। वो तैरते तैरते मुझे लंबा तैरना नहीं आता, तो फिर एक जगह पे ज्यादा श्वास रख के मैं रुकता था। तो वो एक टेक्निक है, उस टेक्निक के हिसाब से मैं ये कर सकता हूं। आप देख सकते हो मैं पानी में उतर रहा हूं, और मैं पानी में अभी बगैर पानी, जितना पानी नहीं लेगा उतना मैं काफी तरह से उसमें तैर सकता हूं। तो ये मैं आ चुका हूं पानी में, आप देख सकते हो। मैंने कोई हाथ पाई हिलाना नहीं चालू करा, सब बंद करे हुआ है, और मैं पानी में अच्छी तरह से सो रहा हूं। तो ये एक कला है, एक टेक्निक है। काफी सालों से मैं ये करता हूं, मुझे करने आ रही। अभी भी तो मेरी प्रैक्टिस अच्छी है ही नहीं, लेकिन फिर भी बगैर प्रैक्टिस का मैं ये कर सकता हूं। ये काफी सालों से पहले मुझे तैरना आता था, उस टाइम मैंने ये प्रैक्टिस करी थी। अभी ऐसा हुआ कि मुझे ये करते हुए बहुत मजा आ रहा है। पानी में सो चुका हूं और बात करने से मुझे दम लग रहा है। सांस ले सकता हूं, बात भी कर सकता हूं, लेकिन सिर्फ मैं सुन नहीं सकता हूं। तो ये घंटों घंटे चलने की मेरी प्रक्रिया है। काफी साल पहले मैंने ये कोशिश की थी करने की, और आज भी मैं ये कर पा रहा हूं। प्रैक्टिस नहीं होते हुए भी मुझे ये आ रहा है। अगर मैं अच्छी तरह से पानी में तैरता तैरता रहा तो मैं काफी घंटों घंटे भी बेहोश सो सकता हूँ। 2 घंटे, 4 घंटे, 5 घंटे, 10 घंटे भी मैं सो सकता हूँ। मुझे कोई दिक्कत नहीं है। अच्छी तरह से मेरा इसमें बैलेंस आ चुका है, और कोई भी आदमी इसको प्रैक्टिस कर सकता है अच्छी तरह से। जिसको तैरना आता है वो इस तरह से पानी पे सो सकता है घंटों घंटे, उसको कोई दिक्कत नहीं आ सकती। बस तुम्हारा पेशेंस होना चाहिए कि मैं घंटा भर या इस पे पानी पे रुक सकता हूं। हमारे दोस्त जो है, आपका क्या नाम भैया? हेलो, लतीफ। इधर आओ ना, इधर से करो, इधर से आ जाओ, मेरे पास आ जाओ। करते रहो। हाँ, उस पे मत रखो, थोड़ा सा हाथ में रखो, वो उस पे आता नहीं ना हो। ज्यादा समय नहीं करेंगे अपन, थोड़ा समय करेंगे। क्या नाम है आपका? आतिफ। आसिफ? आतिफ। आतिफ भाई है मेरे दोस्त। ये मेरी शूटिंग कर रहे हैं। देखो दोस्तों, मैं बगैर हाथ पैर हिलाते हुए, अब कितने मिनट हो चुके हैं? 3 मिनट। 3 मिनट पहले मैं पानी में उतर गया था। 3 मिनट पहले से अब तक मैं काफी समय बगैर पैर हिलाते हुए, बगैर हाथ हिलाते हुए, और आपके सामने बात भी कर रहा हूं। यह एक ऐसी प्रैक्टिस है कि जिसके बदौलत मैं घंटों घंटे पानी में तैर सकता हूं, बगैर हाथ पैर हिलाते हुए मैं सो सकता हूं। मैं पानी में सोया हूं, जैसे अपन पलंग पे सोते हैं उस तरह से मैं पानी में सो चुका हूं। तो नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आमचे मित्र आतिफ यांच्या या फार्म हाऊसवर आलेलो आहे। माझे मित्र माननीय श्री खुसरोभाई यांच्या माध्यमातून आज अब्दीमंडी खुलताबाद दौलताबाद किल्ल्याच्या जवळ इथं आलेलो अब्दीमंडी ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये
हे फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसवर मी माझ्या मित्रांना भेटायला आलो असता तेव्हा या स्विमिंग पूल बघितला आणि मला कंट्रोल नाही झालं. तर हे मागील बऱ्याच वर्षापासून मी पाण्यामध्ये पोहण्याची प्रॅक्टिस करत असतो. पण एक 10-12 वर्षापूर्वी मला असं लक्षात आलं की मी पाण्यावर असं घंटोघंटे अशा प्रकारचं झोपू शकतो. अशा प्रकारचे व्हिडिओ मी हर्सूल तलाव छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी काढलेले आहे आणि ते मी युट्यूबवर लोड बी केलेले आहे. ते 8-10 वर्षापूर्वीचे व्हिडिओ आहे. आज पुन्हा असा योग आला की आता आज हा स्विमिंग पूलवर मी झोपलेलो आहे. कुठल्याही प्रकारचं मी न थकता किंवा कुठल्या प्रकारचं मला परेशानी न होता मी हे सगळं करू लागलेलो आहे. आपण बघू शकता की मी घंटोघंटे पाण्यावर आरामशीर राहू शकतो. आता जवळपास 4-4.5 मिनिटं झालेली आहे. 5 मिनिटं झालेली आहे आणि 5 मिनिटांमध्ये मी कुठल्याही प्रकारचं हललेलो नाही. माझे शरीर तुम्ही बघू शकता. माझे पाय पाण्याच्या वर आहे, माझे नाक आणि तोंड पाण्याच्या वर आहे आणि मी आरामशीर पाण्यावर झोपलेलो आहे. जसं कोणी एखादं आपल्या घरच्या पलंगावर आरामशीर पाण्यामध्ये झोपू शकतं तसं मी इथं झोपलेलो आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे भाऊ. सर्वांना सांगायचं तात्पर्य असं आहे की तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. प्रॅक्टिस करता करता तुम्हाला या सगळ्या गोष्टी येऊ शकतात. हे खूप छानदार असं प्रकारचं हे पोहण्याची प्रॅक्टिस आहे. आणि आमचे मित्र ही शूटिंग घेऊ लागलेले आहे. त्यांच्या लक्षात येऊ लागलेलं आहे की मी पाण्यावर आरामशीर पडलेलो आहे. तर हा एक प्रॅक्टिसचा भाग आहे. ऍक्च्युली माझं तोंड बी उघडं असल्यामुळे मला चांगलं बोलता येऊ लागलेलं आहे. माझा आवाज बाहेर येऊ लागलेला आहे आणि वातावरण सुंदर असल्यामुळं व्हिडिओ शूटिंग चांगली होऊ लागलेली आहे. जर मी थोडाफार बी हलण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच माझं बॅलन्स खराब होतं. हा पार्ट ऑफ प्रॅक्टिसचा भाग आहे, म्हणजे माझं बॅलन्सचा भाग आहे. पाणी जर कधी थोडंफार बी हललं तर नक्कीच माझं जो प्रॅक्टिसचा भाग आहे तो थांबून जाईल. म्हणून मला शक्यतो शांतपणे पाण्यावर बॅलन्स करून बसणं पडतं, म्हणजे बॅलन्स करून झोपणं पडतं. हा एक मोठा प्रयोग आहे आणि हा आम्ही याचा एक रेकॉर्ड बी करू शकतो. म्हणजे घंटोघंटे पाण्यावर झोपण्याची माझी प्रॅक्टिस आहे. मी किती बी घंटे पाण्यावर झोपू शकतो. आणि जर कधी असं रेकॉर्ड कधी करायचा प्रयत्न केला तर बराच वेळ मी पाण्यावर झोपू शकेल. तर आपण गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये आपण पाण्यावर झोपण्याचा प्रॅक्टिस करणार आहोत. पण आता ही सुरुवात आहे. काही दिवस आपण पुन्हा तुम्हाला हे दाखवायचा मी प्रयत्न करतो की बा हा नक्कीच हे सोपं नाहीये, पण एक प्रॅक्टिसचा भाग आहे. माझे जे दोन्ही जे हात आहे, जसं मी पाण्यावर झोपलेलो आहे आणि दोन्ही पाय आहे त्याच्या पद्धतीनं हे बॅलन्स आहे. जर मी माझे पाय आणि माझे हात जर कधी हलवले तर माझं बॅलन्स जाऊ शकतं. माझ्या नाकाडोळ्यात पाणी जातं आणि माझं नाकाडोळ्यात पाणी गेल्यामुळे मग मी झोपू शकत नाही. म्हणून माझं जे बॅलन्स एक प्रकारचं ते केवळ माझा हा प्रॅक्टिसचाच भाग आहे. बऱ्याच वर्षापूर्वी अशी प्रॅक्टिस करत असताना मला लक्षात आलं की आपण अशा प्रकारचं पाण्यावर झोपू शकतो म्हणून. खरं तर हे इतकं सोपं नाहीये. याला काही निरंतर प्रॅक्टिसची गरज असते. थोडाफार प्रॅक्टिस करू राहू द्यायचं, थोडा जमन ना. कारण की त्या स्टँडवरती राहणार नाही, मॅच होणार नाही स्टँडवर. त्यासाठी आपल्याला ते हे हातात कॅमेरा धरूनच करावं लागतंय. तर नक्कीच हा मोबाईलचा कॅमेरा आहे, त्यामुळं पाहिजे तेवढी स्ट्रॉंग फोटोकॉपी येऊ शकत नाही. परंतु आपण जर चांगल्या प्रोफेशनल व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये जर कधी ही शूटिंग घेतली तर नक्कीच खूप भारी येऊ शकते. कारण की यातून कुठल्याही प्रकारचं माझा हाताचा शरीराचा कुठलाही अवयव हलत नाही. माझं तोंड तेवढं हलू लागलेलं आहे बोलण्यामुळं. तर खरंच मला सुद्धा अद्भुत वाटतंय की मी 10 वर्षापूर्वी पाण्यावर झोपायला लागलो होतो, तेव्हा आज मला पाण्यावर झोपता येतं. आमचे मित्र मान्य श्री खुसरोभाई हे आलेले आहे आणि त्यांनी बघितलं की पाण्यावर केव्हा झोपू लागलो. किती मिनिटं झालेली आता? 10.
10 10 मिनिटापूर्वी पहिले 10 मिनिटं मी असंच पाण्यावर झोपलो होतो. आता पुन्हा 10 मिनिटं झालेले आहे. मला मागच्या 10 मिनिटामध्ये मला कुठल्या प्रकारचा काही त्रास झाला नाही आणि आता सुद्धा मला कुठल्या प्रकारचा काही त्रास नाहीये. मी शांतपणे पाण्यावर झोपून मस्त. माझे मित्र नाव यांचं जे आहे आतिफ भाई शूटिंग कर रहे हैं. आतिफ भाई माझे मित्र आहे. हे वयानं जरी लहान असले पण त्यांच्यामध्ये शूटिंग करण्याची चांगली कला आहे. आणि माझे दुसरे मित्र जे मान्य श्री खुसरोभाई यांच्या प्रेरणेनं यांच्या मार्गदर्शनानं मला या सगळ्या गोष्टी करता आल्या. कारण की खुसरोभाई माझे इतके जवळचे मित्र आहे की आमचं 2 शरीर आणि 1 विचार इतके आमचे विचार मॅच होत्या. आम्ही एकमेकांच्या विचारात सामील झालेलो आहे. आमची मैत्री मागील बऱ्याच वर्षापूर्वीची आहे. मी वयानं जरी खुसरूभाईपेक्षाही मोठा असलो तरी सुद्धा मी सगळ्या गोष्टी माझे मित्र मान्य श्री खुसरूभाई यांच्या ऐकतो. कारण की त्यांच्यामध्ये बऱ्याच चाय नहीं पीने की चाय बनाए तुमने? अरे यार अभी तो कुछ भूख नहीं थी. तुम लोग पी लो थोड़ा बहुत. अभी सूरज आ गया. अभी तो ज्यादा सूरज आया तो फिर तकलीफ होती. जमू लागले का? चांगले येऊ लागले ना? तर ही कला आहे एक प्रकारची. आता तोंडावर सूर्य आलेला आहे आणि त्यामुळे थोडासा सूर्याचा थोडा नॉर्मल का होत नाही असं होतो. पण मोठी गाडी चालवतो, सफारी गाडी चालवतो, त्यामुळं जेव्हा आमच्या डोळ्यावर मोठा प्रकाश येतो रात्रीचा तेव्हा ते प्रकाश कसा डोळ्यात येऊ द्यायचा नाही, कशी गाडी चालवायची, डोळ्यावर एकदम अंधारा येणार नाही अशा प्रकारची गाडीची टेक्निक असते चालवायची. त्या टेक्निकमुळे आता सूर्यवर तोंडावर बी आला तरी तो मॅच होऊन जातो. अभी चाय पी लेने की चल जाने का? निकल जाओ. धन्यवाद. निकल जाते.